नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. जे आता जी सागरभाऊ विषय बाबू साळवे विषयी जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल सांगाबद्दल मी तुमच्यासमोर आलेले आहे. मला म्हणतो 21 तारखेला मला कॉल आला. आमचे पहिले भांडणं घरचे इश्यू झाले थोडेसे, बाबू साळवेचे माझे ते मिटले होते. पण जे आता हे मध्ये वातावरण श्रीरामपूरचं झालं तर मला पका चित्तेचा रवी पाटलाचा फोन आला मला व्हॉट्सअप कॉल का आम्ही असं व्यक्ती बोलतोय म्हणे. म्हणलं तुम्ही कोण? तर म्हणे त्यांनी नाव वगैरे सांगितलं मला. म्हणे ताई तू घाबरू नको म्हणे, आमच्याशी मोकळं बोल म्हणे. म्हणलं बोला. तर मग मी त्यांच्याशी बोलले. ते म्हणले काय पाय आता असं प्रकरण श्रीरामपूरचं घडतंय म्हणे. तुझे पण पहिले भांडणं झालेले, तुझ्या मागं 2 लेकरं आहे, तुझा डिवोर्स झालेला आहे, तुझ्या मागं कोण नाही आहे. नंतर हे तुला टेन्शन होईल, तुला भीती होईल, तू फक्त एवढं एक फिर्याद एवढं कर म्हणे का हे आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे हो बाबू साळवेन ते. म्हणलं हो. मग मी श्रीरामपूरला जाते म्हणलं, त्यांना एवढं सांगितलं. ते म्हणे श्रीरामपूरला नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय, आम्ही शिर्डीला सगळं सांगून ठेवले. म्हणलं का म्हणून? तर नाही म्हणे आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय म्हणे, आम्ही तुझ्या संग आहे म्हणे, तू घाबरू बिगरू काही नको म्हणे, तू शिर्डीला जाय. मग मी शिर्डीला गेले. ते साहेब होते तिथं DSP. त्यांनी मग सांगितलं मला भारती साहेबांनी म्हणे काय आहे. मग मी त्यांना फिर्याद सांगितली की म्हणलं असं आहे, फक्त त्यांना वॉर्निंग द्या म्हणलं बाबू साळव्याला का मला काही तकलीफ झाली नाही पाहिजे आणि काहीच नाही म्हणलं, माझी काही दुसरी फिर्याद नाही म्हणलं. म्हणे हो चालन म्हणे, ओके आम्ही हीच फिर्याद हे करू म्हणे आणि आम्ही त्याला वॉर्निंग देऊ म्हणे. म्हणलं चालन. मग त्यांनी अंगठा वगैरे घेतला माझा तिथं. मग मी त्यांना सांगितलं म्हणलं याच्यात काय काय लिहिलेलं आहे. तर ते म्हणे तुला वाचता. म्हणलं नाही मला वाचता नाही येत. म्हणते आमच्यावर भरोसा ठेव म्हणे, तू काही टेन्शन घेऊ नको म्हणे, तू जाय म्हणे, आम्ही आमच्या हिशोबाने करतो म्हणे. म्हणलं हो चालन. मग मी तिथून 2 वाजता घरी आले. मग मला 22 तारखेला तरी 3च्या 4च्या दरम्यान मी न्यूज पाहिली इंस्टाग्रामला. मी त्या दिवशी काही नाही बोलले. मग मी 23 तारखेला तिथं त्यांच्यापाशी गेले शिर्डीला आणि त्यांना सांगितलं का हे आरोप सगळे खोटे आहे, तुम्ही माझ्या नावाचा गलत उपयोग करू नका भाऊ, माझी इज्जत जाऊ राहिली, त्यांची बी इज्जत जाऊ राहिली, तुम्ही असं करू नका. मग ते मला म्हणले का तू टेन्शन घेऊ नको म्हणे, काही नको, तुझ्या मागं सगळे उभे आहे म्हणे, तू काही हे करू नको म्हणे, तू उलट म्हणे तू फिर्याद ही केली तर तुझ्या मागं अजून लोक फिर्याद देतील म्हणे, सगळं देणार आहे म्हणे. म्हणलं पण माझी फिर्याद आहेच नाही म्हणलं, माझ्या संग घडेल बी नाही म्हणलं, काहीच नाही. ते म्हणे नाही म्हणे तू आजच्या आज कोर्टात जाय श्रीरामपूरच्या आणि तू सांग म्हणे की माझ्या संग झालेले असं वगैरे, मेडिकल कर. म्हणलं नाही मी मेडिकल नाही करू शकत म्हणलं, माझ्या संग घडेलच नाही म्हणलं हे. मी त्यांना कधी पाहिलं बी नाही म्हणलं, पाहिलं पण म्हणलं इंटरनेटवर असं हे करताना न्यूजमध्ये पाहिलं म्हणलं, मी समोर कधी पाहिलं नाही. ते माझ्या संग कधी समोर बोलले नाही. मला कधी धमकी तर उशे पण ते कधी माझ्या संग बोलले बी नाही म्हणलं. राहिला बाबू साळवेचा विषय, त्यांचे आमच्या पहिल्यापासून संबंध होते. ते झालं आमचा फॅमिली इश्यू झाला थोडासा लग्नात, त्याच्यामुळे ते भांडणंही मिटले होते, सगळं झालं. पण हे जे त्यांनी टाकले हे आरोप सगळे खोटे. बाबू साळवे कुठले राहणार आहे? श्रीरामपूरचेच. तुम्ही श्रीरामपूरचे. मग शिर्डीचा काय संबंध आला फिर्यादीचा? ते म्हणे इथं नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय म्हणे. इथं तर ॲडिशनल बसतात, DYSPच्या वरची पोस्ट आहे. ते म्हणे इथं नाही घेणार म्हणे, तू शिर्डीला जाय म्हणे, आमचं बोलणं झालेलं म्हणे शिर्डीला. तुम्ही त्याला पोलीस अधिकाऱ्यांना भेटले? हो. इथल्या कोण? पोलीस इथल्या नाही. अधिकाऱ्यांना भेटले होते त्या संदर्भात? नाही श्रीरामपूरच्या नाही, मी डायरेक्ट शिर्डीला गेलते. त्यांनी तुम्हाला सांगितलं ते तेच लोक आहेत, याचं काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? नाही प्रूफ तर नाही आहे, पण मग आवाज तर कळतो ना. काही रेकॉर्डिंग आहे का? नाही, ते व्हॉट्सअप कॉल करत होते. आता मला काय एवढं कळत तेव्हा काय एवढं हे घेतलं नाही. मला थोडी माहीत होतं की ते असं करतीन भाऊ, माझा गैरफायदा उचलतीन भाऊ माझ्या नावाचा का माझा याचा. त्याच्यामुळे मला काय माहीत नव्हतं ना एवढं. त्यांना ओळखत नाही मग त्यांचा आवाज कसा ओळखला? आवाज कसा ओळखला मग? मी त्यांना विचारलं म्हणलं तुम्ही कोण बोलताय. ते म्हणे त्यांनी नावं सांगितले त्यांचे. म्हणलं खरंच तुम्ही बोलताय का? म्हणे हो ताई तू हे सगळं कर म्हणे, लागलं तर आम्ही तुला समोर येऊन पण भेटू म्हणे, तू टेन्शन घेऊ नको म्हणे, तू पहिले तुझं हे काम आम्ही सांगतो तसं कर म्हणे, नंतर आम्ही तुला समोर येऊन भेटू म्हणे. किती कॉल केले? फार केले असं तर 10-12 कॉल. तवर जवळ मी कंप्लेंट नाही तर दाखल करीत नाही तवर त्यांचे कॉल येत होते मला. तरी 10-12 कॉल झाले असं. 19 तारखेला रात्री दाखल झालं ना? हो. त्याच्या अगोदर किती दिवस तुम्हाला ते फोन करत होते? त्याच दिवशी सकाळी कॉल आला होता त्यांचा मला. ते एकच दिवस हो सलग? हो. 10 दिवस. तक्रार दाखल केल्यावर तुम्ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही परत पोलीस स्टेशनला गेला. हो. त्या दिवशी काय घडलं? त्यांना मी सांगितलं की ही बातमी तुम्ही केली ही खोटी आहे, हे आरोप लावले तुम्ही हे पण सगळे खोटे आहे,
तुम्ही आरोप लावू नका आणि माझी सुद्धा बदनामी होती याच्यात आणि त्यांचं कशाला तुम्ही नाव घेऊ राहिले. त्यांना मी एवढं पण बोलले, आज तुम्ही हे तुम्ही त्यांच्यावर टाकताय. आज मी पण हिंदू आहे, आज त्यांनी हिंदू मुलीसाठी काय नाही केलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे त्यांनी काय काय केलेलं आहे म्हणून. आज तुम्ही त्यांच्यावर आरोप खोटे लावते, त्यांची किती इज्जत जाऊ राहील. ते म्हणे तू त्याचं नको बाकीचं हे करू म्हणे, आम्ही जसं बोलते तसं तू कोर्टात सांग. म्हणलं नाही, मी कोर्टात नाही सांगूच शकत नाही म्हणलं, मी कोर्टात मला हे बोलायचं नाही म्हणलं. मग त्यांनी दिवसभर ते पेशर द्यायसाठी आम्हाला दिवसभर तिथं बसवलं. मग मी संध्याकाळी 7 वाजता घरी आले. कोण कोण अधिकारी होते चौकशी? ते भारती साहेब होते आणि त्यांचे 2 त्यांच्या हाताखालचे होते, बाकीचे बाकीच्यांचे नाव नाही. बाकीच्यांचे नाव भारती साहेब काय बोलले तुम्ही? तेच म्हणत होते, तू कोर्टात हाय अशी फिर्याद जशी आम्ही दाखल केलेली आहे तसंच तू कोर्टात दे म्हणे तुझी जबानी. म्हणलं मी नाही देऊ शकत. म्हणे मिळाले मेडिकल करू. म्हणलं मेडिकल बी मी नाही करू शकत. मी काही माझ्या संग घडलं असतं म्हणलं तर वेग गोष्ट वेगळी, पण माझ्या संग काही घडेलच नाही म्हणलं तर मी काहीच नाही करू शकत म्हणलं. याच्यात मला फिर्यादसुद्धा म्हणलं ही द्यायची नाही, तुम्ही परत घ्या म्हणून. त्यांनी परत नाही घेतली. मग मी डायरेक्ट ते म्हणे कोर्टात. म्हणलं चालन कोर्टात. मी कोर्टातसुद्धा हेच बोलले, काही फिर्याद बी खोटी आहे आणि आरोप बी खोटे, माझ्या संग असं काही घडलेलं नाही आहे, काही नाही. माझ्यावर अशा लोकांनी दबाव दिलता, नावंसुद्धा सांगितले मी त्यांचे. आणि शिर्डीला बी जाऊन म्हणलं असं मला दबाव घेतला म्हणलं, दबाव दिला त्यांनी केस मागं परत घ्यायला, तरी त्यांनी केस काही मागं घेतली नाही म्हणलं. त्याच्यामुळे मला मी डायरेक्ट कोर्टात सांगते म्हणलं. समोरच्याने तुमच्यावर दबाव जरी टाकला आणि तुमची आता जे कोण साळवे आहेत, सागर बेग आहेत, आणखी लोकांबद्दल तुमची तक्रार नाही आज नाही. मग त्या दिवशी तुम्ही दाखलच कशाला करायला गेली जर तुमची तक्रारच नव्हती? मी फक्त त्याला वॉर्निंग द्यायला गेलते की त्यांना वॉर्निंग द्या भाऊ, का आमचं म्हणजे तर माझ्या लेकरांना का मला नंतर हे काही झालं नाही झालं पाहिजे म्हणून मी एवढंच सांगितलं होतं. वॉर्निंग म्हणजे तक्रारच असेल ना, तुमचं मागणीच होती ना त्यांच्या पोलिसांकडे. मग फक्त त्यांना एवढं सांगितलं होतं की मला नंतर तकलीफ नाही झाली पाहिजे. ते म्हणे हो नाही होणार म्हणे तुला तकलीफ, बस तेवढंच सांगितलं. तुमचे जे वाद झाले होते नेमके कधी झाले होते, किती दिवसात? 6व्या महिन्यात 25 तारखेला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.